हवामान खात्याच्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यासह मान्सून पावसाने महाड तालुक्यात चक्रीवादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाने, दहिवाड, किल्ले रायगड परिसरातील विभागात जोरदार पावसाने हजेरी लावली होती। दहिवाड पाने विभागातील घरावरील पत्रे तर घरावर झाड पडल्याने मोठे नुकसान देखील झाले। किल्ले रायगडकडे जाणाऱ्या रस्त्यावरती भले मोठे झाड पडल्याने 2 तास वाहतूक देखील कोंडी झाली होती। महत्त्वाचे म्हणजे शासकीय यंत्रणांनी कोणतीही मदत पोहोचली नाही। अनेक घरांमध्ये आज देखील पाऊस झाल्याने पाणीच पाणी पाहायला मिळते। सतत पडणाऱ्या 4 दिवसांच्या पावसाने पाणे गावातील रहिवासी पुरता हवालदिल झालेला पाहायला मिळत असून शासनाने लवकरात लवकर आमच्या घराची नुकसान भरपाई द्यावी अशी स्थानिक नागरिकांत मागणी देखील सध्या जोर धरते आहे। वादळ झाला आणि त्या चक्रीवादळामुळे लोकांची इथं बरीच नुकसानी झाली। लाईट नाही राहिली का सुद्धा का लोकांच्या घरावरून कौलं जवळजवळ 25 घरांची नुकसानी जास्त झाली। गेल्या वर्षी असा चक्रीवादळ झाला, त्या वादळमध्ये आम्ही त्यांना फोन लावला तर त्यांनी कोतवालाला पाठवलं, पंचनामा केलं। ते बोललं का महाड तालुक्यात कुणाची नुकसानी झाली आणि तुमचीच कशी झाली। गेल्या वर्षी 2 घर, एक रमेश बाबूजी सुतार आणि एक संतोष बाबू शिंदे, या 2 व्यक्तींच्या घरावरून पत्र राहिलेले, त्यांना फोटो बिटो पाडून नेलं, त्यांना 1 रुपयासुद्धा नुकसान दिलं। हमेशा आता ही कुदरती काय निसर्गाचा खेळ आहे, तो का आमच्या हातात नाही। मग शासनाने त्याची दखल घेऊन यांना योग्य तो नुकसान भरपाई मिळेल अशी आमचे एक ग्रामस्थांचं सांगणं आहे। की काय मदत करावी सरकारने, ही विनंती आहे सरकारजवळ आमची। धान्याची नुकसान झाली आमची सर्व, मुलं पण पाण्यामध्ये रात्रभर आम्ही पाण्यामध्ये आहोत। हो, पाण्यामध्ये आहेत सगळे। आता हे पाणीच काढत होतो आम्ही सगळं।